खानदेशात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते, मात्र हवामान बदलामुळे केळींवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय। त्यामुळे केळीच्या पिकापासून शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न मिळत नाही। मात्र नैसर्गिक पद्धतीने केळीची लागवड केल्यास केळीचं पीक कीड आणि रोगांना बळी पडत नाही। तसंच नैसर्गिक संकटातही केळी टिकून राहते। आज आपण नैसर्गिक पद्धतीने केळीची लागवड कशी करावी याविषयी नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकरांकडून जाणून घेऊयात। खानदेशातले केळी पीक टिकवायचं असेल तर एकच उपाय आहे, झिरो बजेट नैसर्गिक शेतीतून केळी पिकवली तर ह्या सगळे जे तोटे होतात ते अजिबात होत नाही। कोणताही रोग येत नाही, कीड येत नाही। उत्पादन तुमची जी रास असेल रासायनिक शेतीमध्ये 15 ते 18 किलोची, आमची 18 किलोच्या खाली येणार नाही, उलट 30 किलोपर्यंत जाईल आणि क्वालिटी एकदम उत्तम येईल। रासायनिकची केळी जर तुम्ही भुसावळून दिल्लीपर्यंत वाघिणीमध्ये केळी जायला लागल्या तर अर्ध्या तिथं वाघिणी दिल्लीपर्यंत सडतात, कारण किपिंग क्वालिटी नसते, साठवण क्षमता नसते। झिरो बजेट नैसर्गिक शेतीतली केळी दिल्ली नाही परदेशात जरी गेली तर ती तशीच कायम राहते आणि तुम्हाला कृत्रिमरित्या पिकवावे लागत नाही। खालचं एक केळ पिकलं की वरची आपोआप फक्त टांगून दिलं तरी पिकत राहतात। म्हणून आज ग्राहकाला विषमुक्त केळी देण्यासाठी, कारण दुप्पट भाव मिळतात विषमुक्त केळीचे आणि क्वालिटी चांगली राहते, किपिंग क्वालिटी असल्यामुळे साठवण क्षमता आणि वाहतूक क्षमता जास्त असल्यामुळं मला वाटते खानदेशाचा शेतकरी हा नक्कीच झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये केळी पिकवेल। केळीमध्ये 6 बाय 6 अंतर ठेवतात किंवा 4.5 बाय 4.5 अंतर ठेवतात। 4.5 बाय 4.5 खूप दाटी होते आणि मग केळीचा घडाची रास आहे ती 18 किलोच्या वर मिळत नाही आणि म्हणून मी एक नवीन मॉडेल देतो आहे, ते 6 बाय 4.5 म्हणजे 6 फूट 2 ओळीतलं अंतर, 2 झाडातलं अंतर आणि म्हणजे जे उभे सारे फाडायचे आहे लावायच्या आधी ते 6 फुटावर पाडायचे आहे, आडवे सारे जे फाडवायचे रेगा पाडायच्या आहे त्या 4.5 फुटावर पाडवायच्या आहे आणि 6-6 फुटावर केळी लावल्यानंतर त्याच्या सेंटरला दुसऱ्या लाईनमध्ये 4.5 फुटावर जी दुसरी ओळ येते त्याच्या 2च्या सेंटरला जर तुम्ही केळी लावली तर 2 केळीमध्ये 6 फुटच अंतर राहते। म्हणजे जरी 4.5 असलं तरी 6 फुटच अंतर राहते त्रिकोण असल्यामुळं आणि 33% केळी जास्त मिळतात, 30 ते 33%। म्हणजे केळी जास्त मिळते, सूर्यप्रकाशाचा संपूर्ण तिथं सदुपयोग होतो आणि उत्पादन सुद्धा वाढतं। एका घडाचं वजन सरासरी 25 ते 30 किलो आपल्याला मिळतं। म्हणजे संख्या जरी थोडी घटली, संख्या घटत नाही तेवढीच मिळते 4.5 इतकी, पण उत्पादन वाढतं आणि किपिंग क्वालिटी भाव वाढतात। त्यासाठी रासायनिक खतं अजिबात टाकायचे नाही, शेणखत सुद्धा केळीला आवश्यकता नाही, माझ्या पद्धतीनं कंपोस्ट वर्मी कंपोस्ट सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही। फक्त अशी आखणी केल्यानंतर जिथे केळीचा घड हा जो कंद असतो लावायचा तो नैसर्गिक केळीतून आणला तर खूप चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण असते, पुढल्या वर्षी कीड येत रोग येत नाही आणि दुसरी गोष्ट 30% उत्पादन वाढवते असं मला दिसून आलं। आणि म्हणून शक्य असेल तर नैसर्गिक शेतीतले कंद आणा, नसेल तर कोणतेही कुठूनही आणले ते बीजामृतात बुडवायचे। जेवढा कंदाचा आकार आहे 400 ते 800 ग्रॅमचा कंद असला पाहिजे, तो नारळाचा आकाराचा असला पाहिजे, तांबूस त्याची चमकदार अशी साल असली पाहिजे आणि घट्ट असला पाहिजे। तो कंद खड्डा एवढाच खोदायचा की कंद मधोमध्ये मावेल आणि 4-4 बोटं 3-3 इंच चारी बाजूने जागा राहील। जिथली माती काढली तेवढा खड्डा खोदल्यानंतर त्या मातीमध्ये 25% घनजीवामृत मिसळायचं आहे आणि मग कंद ठेवल्यानंतर त्या मातीनंच ते मिश्रणानं तो भरून ठेवायचा आहे आणि हातानं दाबायचा आहे आणि वरून जीवामृत शिंपडायचा, पाणी शिंपडायचं। अशा तऱ्हेनं कंदाची लागवड करा। 2 कंदाच्या मध्ये एक शेवगा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या 2 कंदाच्या मध्ये तूर घ्यायची आहे। सुरुवातीला तूर आणि शेवगा हे तुम्हाला उत्पादन देतं, नायट्रोजन देतं आणि आपल्याला केळीच्या पानांना सावलीसुद्धा देतं, कारण केळीच्या पानांना थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही। थेट सूर्यप्रकाशाची तीव्रता ही 7000 ते 12000 फूट कॅन्डल असते आणि केळीच्या पानांना फक्त 5000 ते 7000 फूट कॅन्डल पाहिजे, म्हणजे त्यांना ऊन सावली पाहिजे, उलट थोडी कमी सावली पाहिजे आणि म्हणून हा शेवगा त्यांना ऊन सावलीचा खेळ देईल आणि मग 10 तास हे पानं काम करतील। उन्हामुळे ते पिवळे पडणार नाही, उष्ण वाऱ्यापासून त्याचं संरक्षण होईल आणि दिसून आलं की जिथे केळीमध्ये शेवगा घेतलेला आहे आणि तूर घेतलेली आहे, तूर नंतर काढून टाकायची आहे आणि त्यामुळं 5 ते 6 डिग्री तापमान घट्ट आणि उष्ण वाऱ्यापासून उष्णतेच्या लाटेपासून पिकाचं संरक्षण होतं। आणि प्रत्येक महिन्यातून 2दा
एका एकराला 200 ते 400 लिटर जीवामृत आपण द्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये आपण सिंचनाचं पाणी देत नाही त्यावेळेस एका केळीला अर्धा लिटर जीवामृत 2 झाडाच्या मध्ये जमिनीवर टाकायचं आहे आणि जीवामृताच्या प्रत्येक महिन्याला एक फवारणी 200 लिटर पाणी आणि 20 लिटर जीवामृताची करायची आहे. आणि जेव्हा घड बाहेर पडतात आणि बारीक घड असतात, केळी लहान असतं त्यावेळेस सप्तधान्यांकुर अर्काचा एक फवारणी केली किंवा आंबट टाकाची 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर एक आंबटाची फवारणी केली किंवा 15 दिवसांतरानं दोन्ही केल्या, अतिशय सुंदर आपल्याला केळीचे घड मिळतात. पाणी अतिशय कमी पाहिजे, केळीला खूप पाणी पाहिजे हा दुष्प्रचार आहे. पिकावर कोणतीही कीड रोग येत नाही. झिरो बजेटमध्ये आलं तर आमचे कीटनाशक आहेत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र किंवा दशपर्णी अर्क, त्याच्या फवारण्या करा. आणि बुरशीनाशक आहे, जीवामृताची फवारणी केली म्हणजे आपोआपच बुरशीचा नाश होतो. या पद्धतीनं आपल्याला केळीचं पीक अतिशय उत्तम तऱ्हेनं घेता येतं.